पात्रात अडकलेला ट्रॅक्टर आठवड्याभरानंतर बाहेर काढण्यात आला। 3 जुलैला गोंदिया जिल्ह्याच्या धापेवाडा बॅरेजमधून अचानक पाणी सोडण्यात आलं होतं। याची पूर्वकल्पना नसल्यानं भंडाऱ्याच्या तुमसर जवळच्या माडगी येथील वैनगंगेच्या पात्रात ट्रॅक्टरसह 3 जण पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले होते। दरम्यान ट्रॅक्टरवरील तिघांनी नदीपात्रातून पोहून स्वतःचा बचाव केला, मात्र ट्रॅक्टर नदीपात्रात अडकला होता। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर धापेवाडा बॅरेजमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद केल्यानं वैनगंगेच्या पात्रात पाणी नाही, त्यामुळे ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघड झाली आहे। मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीनं एका बाळाला जन्म दिलाय। नात्यातील अल्पवयीन मुलानं पीडितेवरती अत्याचार केला आणि त्यानंतर या पीडितेनं बाळाला जन्म दिला। पोलिसांनी अल्पवयीन मुलावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आरोपीला ताब्यात घेऊन त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी तिने गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्कोखाली कारवाई करून त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे। वाशिम शहरातून 3 महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा शोध घेण्यात वाशिम पोलिसांना यश आलंय। अपहरण करणाऱ्या राम लांडकर या आरोपीला अटक करत चिमुकलीची सुखरूप सुटका केली। ही चिमुकली आईसोबत असताना 24 मार्च 2024 रोजी वाशिम शहरातील पुसदनाका परिसरातून आरोपीनं अपहरण केलं होतं। यासंबंधी मुलीच्या आईनं वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यावरून वाशिम पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याकरता विविध ठिकाणी पोलीस पथकं रवाना केली होती, मात्र आरोपी हा पोलिसांना सतत चकवा देण्यात यशस्वी होत होता। अखेर 3 महिन्यानंतर वाशिम पोलिसांनी अहिल्यानगरमधल्या खडकी इथून आरोपीला चिमुकलीसह ताब्यात घेतलं। त्यानंतर वाशिम पोलिसांनी चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन केलं। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। वे पावडरसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फुलंब्री शहरातील सिद्धेश्वर राय दूध संकलन केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त छापा टाकून कारवाई केली। या कारवाईमध्ये मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। सोलापुरात सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या पंपावर गेलेल्या कारला अचानक आग लागली। कारमधून अचानक धूर निघू लागल्यानं कार पंपाच्या बाहेर काढण्यात आली। यानंतर कारनं पेट घेतला। पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे। पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यामध्ये गोरगरीब वारकऱ्यांची महानगरपालिकेकडून लूट होतीये। महानगरपालिकेचं शौचालय वापरायला पैसे मागितले जात आहेत। वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा महानगरपालिकेने दावा केला होता, मात्र तो दावा खोटा ठरलाय। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयासमोरील महानगरपालिकेचं शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे। वारकऱ्यांकडून सुलभ शौचालयातील व्यक्ती 20-20 रुपये फी आकारत आहे।